नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज आपण 9व्या उताऱ्यापर्यंत आपण बघितलेले होते. आज आपण 10व्या क्रमांकाचा उतारा बघूया. या उतार्यामध्ये एक जे खेळ आहे रस्सी खेच म्हणजे जे दोरी ओढण्याचा जो खेळ आहे त्याच्यावरती आधारित आपला उतारा आहे. तर आपल्याला आधी आपण नेहमीप्रमाणे प्रश्न बघूया की जेणेकरून आपण उतारा वाचन करताना आपल्याला 2-3 प्रश्नाचे उत्तर इझिली मिळतील. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये रस्सी खेच, रिकामी जागा आहे. एक युद्ध, एक रस्सी, एक खेळ आणि एक भांडण. प्रश्न क्रमांक 2 रस्सी खेच, यात आपण रिकामी जागा, एक गुद्दे मारतो, बी लपंडाव खेळतो, सी रस्सी ओढतो आणि डी फलंदाजी व गोलंदाजी करतो. प्रश्न क्रमांक 3 मध्ये रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील रिकामी जागा खेळाडू असतो. सगळ्यात उंच, सगळ्यात ठेंगणा, सगळ्यात ताकदीचा आणि सर्वात तरुण. प्रश्न क्रमांक 4 मध्ये जो गट मध्यरेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट रिकामी जागा, ऑप्शन ए यशस्वी होतो, ऑप्शन बी पराजित होतो, ऑप्शन सी विजयी होतो आणि ऑप्शन डी पुन्हा संधी मिळते. प्रश्न क्रमांक 5 मध्ये संघटित शब्दाचा आशय आहे. ऑप्शन 1 एकत्र राहणे, ऑप्शन बी भांडणे आणि ऑप्शन सी ओढणे आणि ऑप्शन डी विजयी होणे. चला तर आपण आता उतारा वाचन करूया. रस्सी खेच, तुम्ही कधी रस्सी खेच हा खेळ खेळला आहात का? हा खेळ जो आहे आता खूप कदाचित बघायला मिळतो. पूर्वी काळी खूप असायचा हा खेळ. याच्यामध्ये एक दोरी घेतात आणि दोन्ही साईडनी सारखे सारखे सदस्य घ्यायचे आणि जो ताकदीवान जो गट आहे तो गट जिंकायचा. चला, तुम्ही कधी रस्सी खेच हा खेळ खेळला आहात का? हा एक रंजक खेळ आहे. रस्सी खेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा, एक लांब व मजबूत रस्सी आणि 2 गटाची आवश्यकता असते. खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एकसारख्या ताकदीचे असतील. दोन्ही गटाच्या मधोमध एक रेष आखली जाते. जो गट रस्सीसोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो. गटातील सर्व ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते. खेळण्याच्या जागेवरील दगड, धोंडे बाजूला काढून टाकले पाहिजे, नाहीतर दुखापत होऊ शकते. आता प्रश्न बघूया आपण. जी जागा आहे, मैदान आहे मोकळं, जागा आहे भरपूर पाहिजे त्याला आणि रस्सी पण मजबूत पाहिजे आणि सदस्यही सेम पाहिजे. दोन्ही गटामधले सदस्य हे सारखे पाहिजेत. तर आपल्याला हा खेळ खेळताना तेव्हाच मजा येईल की दोन्ही गट ही सारख्या ताकदीचे असतील. तर आता आपण रस्सी खेच हा काय आहे? युद्ध नाही आहे, एक रस्सी नाही आहे आणि एक भांडण पण नाही आहे, एक खेळ आहे. हा इथे रस्सी खेच आहे, खेळ आहे, हे रंजक खेळ आहे. मग आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक सी, एक खेळ आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये रस्सी खेच, यात आपण रिकामी जागा काय करतो? रस्सी ओढतो. हे बघा, इकडे आपण रस्सी आणि दोन्ही गटाची आवश्यकता असते. यामध्ये आपण रस्सी सोबत ओढला जातो आणि रेषेच्या पलीकडे गेला तर तो पराजित होतो. याच्यामध्ये आपण गुद्दे मारत नाही, लपंडावही खेळत नाही आणि फलंदाजी आणि गोलंदाजी करत नाही, तर आपण रस्सी ओढतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 3 मध्ये रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील रिकामी जागा खेळाडू असतो. तर कोण असतो? सगळ्यात उंचही नाही आणि
हे ऑप्शन येणार नाही आणि बी ऑप्शन येणार नाही. सगळ्यात ठेंगणा नाही, कारण की ठेंगणा असो की उंच, आपल्याला याच्यामध्ये काय गरजेचं आहे? ताकद. म्हणजे ताकदवान गट पाहिजे ह्याच्यामध्ये. आणि सर्वात तरुणही नाही. तरुण असून ताकद नसली तर काय आपण हारणार ना. सगळ्यात ताकदीचा गट पाहिजे. म्हणून प्रश्न क्रमांक 3 याचं उत्तर आहे सगळ्यात ताकदीचा गट. हे इथे गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूंना रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये, जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला